दिवसाला 400-500 रुपये कमवते, त्याच जागी मी दिवसाला 4-5 हजार रुपये पण कमवले पाहिजेत. हा म्हणजे असं जास्त डबलीने विचार केला आणि करायला पाहिजे. विचारायला कुठे पैसे लागतात. मी निलोफर अमजद मुजावर, पेरणे गाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे. की आम्ही दिवसाला 2 टन दाणे काढतो. आउट ऑफ कंट्री मध्ये एक्सपोर्ट होतो हा माल. म्हणजे याचे जे दाणे आहेत त्या दाण्याला वाफ दिली जाते, त्याच्यानंतर काय कोल्ड स्टोरेज वगैरे केलं जातं -डिग्री मध्ये, आणि मग पॅकेजिंग करून हे सौदीचे वगैरे ऑर्डर असते आमच्या कंपनीला. शेतकरी पोच करतात आमच्या जवळ हा माल, आणि काय बाजारभाव असेल त्यानुसार त्यांना त्यांची किंमत दिली जाते. पहिले पाला काढला जातो, त्याच्यानंतर या कणसाला असं दुभागलं जातं आणि 2 फोडी केल्या जातात, जेणेकरून आपल्याला दाणे काढायला असं सोप्या पद्धतीने केलं जातं. ही सोललेली मका आमची फिक्स कंपनी आहे, त्या कंपनीला आम्ही दाणे काढून देतो. अच्छा. दाणे काढून दिल्यानंतर हा माल खाण्यासाठी वापरला जातो. आपल्या इंडियामध्ये तर शक्यतो याचं खाणं दिवसाला 400-500 रुपये कमवते, त्याच जागी मी दिवसाला 4-5 हजार रुपये पण कमवले पाहिजेत. हा म्हणजे असं जास्त डबलीने विचार केला आणि करायला पाहिजे. विचारायला कुठे पैसे लागतात. मी निलोफर अमजद मुजावर, पेरणे गाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे. की आम्ही दिवसाला 2 टन दाणे काढतो. आउट ऑफ कंट्री मध्ये एक्सपोर्ट होतो हा माल. म्हणजे याचे जे दाणे आहेत त्या दाण्याला वाफ दिली जाते, त्याच्यानंतर काय कोल्ड स्टोरेज वगैरे केलं जातं -डिग्री मध्ये, आणि मग पॅकेजिंग करून हे सौदीचे वगैरे ऑर्डर असते आमच्या कंपनीला. शेतकरी पोच करतात आमच्या जवळ हा माल, आणि काय बाजारभाव असेल त्यानुसार त्यांना त्यांची किंमत दिली जाते. पहिले पाला काढला जातो, त्याच्यानंतर या कणसाला असं दुभागलं जातं आणि 2 फोडी केल्या जातात, जेणेकरून आपल्याला दाणे काढायला असं सोप्या पद्धतीने केलं जातं. ही सोललेली मका आमची फिक्स कंपनी आहे, त्या कंपनीला आम्ही दाणे काढून देतो. अच्छा. दाणे काढून दिल्यानंतर हा माल खाण्यासाठी वापरला जातो. आपल्या इंडियामध्ये तर शक्यतो याचं खाणं